रात्रीतील खेळ तर मॅन ऑफ द मॅच प्रयास कोळ्याळे. मी प्रवीण शेठ मात्रे यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक वेल प्लेड प्रयास आणि सुपर 12च्या लढतीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. तर सामन्याला इथे सुरुवात होईल. कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्यांच्या विरुद्ध खेळते मिहिका 11 मोहो संघ. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. मात्र कशा पद्धतीचा क्रिकेट होईल. मोहो संघानं मागचा सामना 72 धावा चेस करून जिंकला आणि एकतर्फी जिंकला. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करतोय ज्यानं 50 धावा वाचवल्या गोलंदाजीमध्ये तो कर्तेश्वर मोठे भिंगार. तर चांगली फलंदाजी आणि दमदार गोलंदाजीच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ह्या सामन्यामध्ये कोण जिंकणार आणि सुपर 12चं तिकीट कोणाला मिळणार यासाठी हे द्वंद्व युद्ध रंगणार आहे. दोन फलंदाज मैदानावरती सरकलेत. सौरभ पाटील आणि त्याला साथ देते धर्मेंद्र गोगरे. तर गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज रोहित पाठे. तर सामन्याला इथे सुरुवात होईल. दोन क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे. सौरभ पाटील साठी हे दोन फलंदाज. रोहित पाटे राऊंड द विकेटनं सज्ज होईल. ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम. पंचांचा हिरवा कंदील होते. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला बॉल. फुलटॉस होता. गॅप मध्ये जाईल. चेंडू सीमा पार. मिळणार चौकार. चौकारानं इथं खातं उघडलं जाते. रोहित पाठेवरती आक्रमण. गॅप मध्ये ढकलला चेंडूला आणि इथे 4 धावा मिळतील. तर सन्माननीय वीरेंद्र पारखे साहेबांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. त्यांना सुद्धा मी विनंती. वीरेंद्र पारिंगे असं बोलला का नाही तो चुकीचा चांगला मला त्याला तू असं बोलतो त्यांना वाटतं का मी चुकीचा बोललो येड्या. मैदानाकडे आपण जाऊया. संघाची एकूण धावसंख्या ती 8. रोहित पाठे 3 चेंडूचा इथे खेळ संपलाय. सौरभने आपली दहशत माजवली. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा डॉट आहे. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. जबरदस्त इथे खेळली साकारत असताना शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज रोहित पाटे इथं पुन्हा एकदा सज्ज होईल. सौरभ साठी पुन्हा एकदा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकता येणार द्या. चांगली फिल्डिंग. मिथुन पाटील आलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण ही चर्चा राहिली सध्या. सौरभ पाटील मैदानावरती आणि मिहिका 11 मोहो संघ मैदानावरती फलंदाजीमध्ये हुकूमत गाजवली. मात्र गोलंदाज कशी पद्धतीने गोलंदाजी करतील. 10 धावा बनल्यात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चौकार दाखवले सौरभनं. सौरभ पाटील मैदानावरती उभा आहे. रोहित पाठेचा पुढचा बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत शेळके येईल. चांगली फिल्डिंग आहे. धाव मिळेल. रिस्की रनची की सिंगल होती. एका धाव्यानं संघाचा धावसंख्या फलक पुढे सरकते. एकूण धाव आहेत ते 11. बिनगडी बाद असताना मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. रोहित पाटे स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच. धर्मेंद्र गोगरेला आपण पाहतोय. 4 षटकांची ही लढत.
चेंडू जाईल सीमा पार, मिळणार चौकार. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. एकूण धावे आहेत त्या 15. डीजे नितीन आमच्या समवेत आहेत. बंद करण्याची घाई. मी काय 11 मोह संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आपण संघ पाहतोय कर्तेश्वर मोठे भिंगार. नवीन गोलंदाज येईल जयेश पाटील. चला सामना सुरू करायचा. मी मोह संघाला विनंती करेन. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे धर्मेंद्र घोगरे. नॉन स्ट्रायकर एंडला सौरभ पाटील आहे. 5 मध्ये 11 बनवल्या सौरभनं. एकूण धावा आहेत त्या 15. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. बिनगडी बाद असताना 4 षटकांची ही लढत. मिहिका 11 मोह विरुद्ध कर्तेश्वर मोठे भिंगार. जयेश पाटील येईल गोलंदाजीसाठी. संघाचा प्रमुख गोलंदाज. चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा होता. पंचांनी इशारा केला की हा चेंडू सुद्धा खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकली. 16 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. जयेश पाटील. महाग न ठरला रोहित पाटे मैदानावरती, ज्यानं 15 खर्च केल्या. आता जबाबदारी वाढल्या जयेशच्या खांद्यावरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. मिथुन पाटील लॉंग ऑनला उभा आहे. एकदा मिळेल. सिंगल येईल. सिंगलच्या सहाय्याने 17 वरती संघ पोहोचलाय. चांगले सामने राहिलेत. बेलवली विरुद्ध स्कायरा 11 वहाल संघाचा सामना आपण पाहिला. एका क्षणाला असं वाटलं की सामन्यामध्ये ईने बेलवली संघ मात्र कमालीची गोलंदाजी राहिल्या आणि सामन्यामध्ये सुपर 12 मध्ये प्रवेश केला स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल संघानं. 17 धावा बनल्यात. 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि इथे जयेश पाटील स्ट्रायकरला धर्मेंद्र घोगरे. धर्मेंद्रनं 1 चेंडू खेळलाय. चौकारच योगदान आहे. जयेश पाटील सज्ज. पुढचा बॉल धर्मेंद्रसाठी. हा बॉल सुद्धा सुरेख होता मात्र तितका चांगला फटका. चेंडू जाईल डीप फायनल क्षेत्रामधून. कोणी क्षेत्ररक्षक नाही. चौकार. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदारी चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. 21 धावा झाल्यात. चांगली फलंदाजी राहिले. धर्मेंद्र घोगरे संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू जयेश पाटील, ज्यानं 2 चेंडू मध्ये 6 खर्च केलेत. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उभा आहे. एकदा वेल दुसरीसाठी प्रयत्न. धोका मात्र थ्रो चांगला झाला नाही. तत्पूर्वी मिळतील 2 धावा. लेझी ऍटिट्यूड न हा थ्रो पोहोचला. तत्पूर्वी 2 धाब्यांचा मानस होता आणि तेवढा वेळ सुद्धा होता फलंदाजांकडे. 23 धाबा आहेत धावसंख्या फलकावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना जयेश पाटील उजव्या डाव्या हाताचं कॉम्बिनेशन घेऊन मैदानावरती कर्तेश्वर मोठे भिंगार संघ खेळतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खेळाचा पूर्वार्ध आपण मैदानावरती पाहतोय. 23 बनल्यात आतापर्यंत. जयेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल धर्मेंद्र घोगरेसाठी. 3 मध्ये 10 धर्मेंद्रनं बनवल्यात. क्या बात है. कमालीची फटकेबाजी.
दाखवलाय मोठा धमाका षटकार. षटकाराच्या सय्यानं वेगानं वाटचाल करतोय करतेश्वर मोठे भिंगार घरच्या मैदानावरती. इथे जबरदस्त फलंदाजी करते घरच्या मैदानावरती खेळत असताना मोहो संघाविरुद्ध. 29 बनल्यात 10 चेंडूंचा खेळ संपलाय. दडपणाखाली वावरत असताना घरच्या प्रेक्षकांसमोर मिहिका 11 मोहो संघाला पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 71 खर्च केल्या होत्या. इथे 10 मध्ये 29 खर्च झाल्यात. 4 षटकांची ही लढत आहे. धर्मेंद्र ऑन स्ट्राईक. जयेशवरती दबाव आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस थोडासा चकतोय फलंदाज. रिव्हर्स खेळण्याचा मानस धर्मेंद्रचा अंगाशी येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 29 धावा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक जयेश पाटीलचं. आतापर्यंत 14 जयेशनं खर्च केलेत. धर्मेंद्रसाठी येईल. उंची जास्त आहे. लांबी मिळाली नाही. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल सुटतोय. क्षेत्ररक्षक होता रोहित पाठे आणि तत्पूर्वी मिळतील इथे 2 धावा. एकूण धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31-31. थर्टी-वन 31 बनल्यात. बिनगडी बाद असताना भागीदारी रचली जाते पहिल्या विकेटसाठी आणि पूर्णपणे जबाबदारीचा खेळ धर्मेंद्र गोगरेचा राहिलाय. 6 मध्ये 18 धर्मेंद्र आणि त्यानंतर सौरभ पाटील 6 मध्ये 12. 31 धावा 15.50च्या सरासरीनं धावा बनतायत. जयेशच्या षटकामध्ये 16, रोहितच्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. एकूण धावे ते 31-31. स्ट्रायकर एंडला सौरभ आहे. सौरभ पाटील नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी. विपुल म्हात्रे. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव आहे. एकापेक्षा जास्त काही नाही. 32 धावा बनल्यात. विपुल वरती आशा अपेक्षा संघाला आहेत. एक चांगलं षटक पाहिजे आणि ते येईल का विपुल म्हात्रेचं. मैदानावरती आपण नक्कीच जाणार आहोत. वाकडीची स्पर्धा. विपुलला 6 मध्ये 10-12 वाचवायच्या होत्या. 1 मध्ये 6 आणि तो सामना गमवावा लागला होता शेवटच्या क्षणाला. मात्र घरच्या मैदानावरती अपील केली गेली. अपिलामध्ये उत्साह होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न. मात्र इथे आपण पाहते निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू सुरेख आलेत. 32 धावा धावसंख्या फलकावरती. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात आहे मोठे भिंगार संघाची. 55 त्यांना माहिती आहे. 55-60 धावा हव्यात. मोह संघाचे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्यासाठी इथे प्रयत्न करावे लागतील. 32 बनल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विपुल म्हात्रे एकूण धाव्यात त्या 32. फुल टॉस. मात्र वेग होता चेंडूवरती. तितका वेळ नव्हता फलंदाजाकडे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत थ्रो पोहोचेल तत्पूर्वी मिळतील इथे 2 धावा. मैदानामध्ये थोडंसं धुक आहे. इथे क्षेत्ररक्षण करणं तितकं सोपं नाही आणि इथे 2 धावा मिळतील. 34 बनल्यात. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. मोह संघ थोडासा फास्ट खेळायचा आहे. आपल्याला सुद्धा मी विनंती करेन. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओव्हर द विकेट ना गोलंदाज विपुल.
इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली, रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमनं वाईट साठी. फेअर डिलिव्हरी. 34-34. गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेट. कमालीची गोलंदाजी, कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही पहिल्या 5 वरती. मात्र इथे आपण पाहतोय अन्वेष पाटील नाराज आहे, नाराजगी बनती बी आहे, कारण अशा पद्धतीच्या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे जेव्हा शेवटच्या क्षणाला तुम्ही पोहोचता. 36 बनलेत बिनगडी बाद. या चेंडूवरती मोठा फटका पाहिजे. धर्मेंद्र घोगरे त्यासाठी ओळखला जातो. दमदार सुरुवात झाली मात्र फिनिश तशा पद्धतीचं करू शकतील का ही सुद्धा चर्चा आहे. जर्सी नंबर 10 गोलंदाज विपुल म्हात्रे इथे सज्ज होईल. लास्ट बॉल. जाळ्यामध्ये अडकलाय प्रशांत शेलके, झेल सुटतोय. मोहसंग मैदानावरती क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका. झेल सोडला रोहितनं, झेल सोडला प्रशांतनं, मिसफील्ड झाले मैदानावरती. 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पोपट मैना म्हणून म्हणायचं आहे, पोपट मैना पडतो ग. तर भिंगारचे खंदे समर्थक ऋषी आणि मलमल कांचन पालकर या आपण या कांचन पालकर आपली वाट पाहत आहेत. ऋषी आणि मलमल. 37 धाव आहेत. धावसंख्या फलकावरती. मोहसंघ चला घाई करा. धर्मेंद्र गोगरे 11 मध्ये 23 जीवनदानीशी खेळते. 2 जीवनदान धर्मेंद्रला मिळालेत. सूर्या म्हस्कर येईल गोलंदाजीसाठी. सदतीस धावा धावसंख्या फलकावरती. नवीन गोलंदाज येईल सूर्या म्हस्कर. स्ट्रायकरिंगला फलंदाज आपण पाहतोय धर्मेंद्र गोगरे 11 मध्ये 23. त्याने बनवल्यास सौरभला जास्त संधी मिळाली नाही मागच्या षटकामध्ये, मात्र विपुलचं चांगलं षटक राहिलंय. सूर्या म्हस्करचा पहिला बॉल. स्ट्रायकरिंगला धर्मेंद्र गोगरे. उंची जास्त आहे. रोहित पोहोचेल का? तिथपर्यंत पोहोचला नाही. जोपर्यंत बॅकअप पोहोचेल तत्पूर्वी मिळतील इथे 3 धावा इथे जरूर मिळतील. एकूण धावा आहेत त्या 40 बनल्यात. रोहित पाठे संधी होती झेलची, मात्र थोडासा कठीण झेल होता मी तर म्हणेन, मात्र त्यांनी विचार केला, थोडासा दूर राहिला. भिंगारची एवन जोडी ऋषी आणि मलमल. क्या बात है. 40 धावा धावसंख्या फलकावरती आपण जरूर पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सूर्या म्हस्कर मैदानावरती. मोहसंघाचा हा निर्णय कितपत योग्य? सूर्या म्हस्कर स्वतः गोलंदाजीसाठी आलेत, मात्र सौरभ पाटीलच्या समोर तितकं कडवं आव्हान इथं असणार आहे. 40 धावा धावसंख्या फलकावरती आपण निश्चितच पाहतोय. राऊंड द विकेटनं सूर्या येईल. स्ट्रायकर एंडला सौरभ आहे. उंची जास्त आहे. आता संधी अन्वेष पाटील. झेल तर घेणार, मात्र सीमारेषेच्या बाहेर. चेंडू फरार. षटकार. रागा रागान
को लात मारो ना चंद्रमुखी ना पारो, और रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो। तर चला, जर जास्त दुखापत आहे अन्वेष यायचे बाहेर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एका मागोमाग एक क्षेत्र रक्षणामध्ये चुका मिहिका 11 मोहसंघ करतोय घरच्या मैदानावरती. 3 झेल आतापर्यंत त्यांनी सोडलेत आणि साधे सिंपल झेल. 48 धावा धावसंख्या फलकावरती. फोर्टी 48. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सूर्या म्हस्कर. थोडासा दुखापतग्रस्त आहे इथे मोह संघाचा. सर्व सुरक्षित हात. अन्वेष पाटील सुद्धा चुकी झाली. मोक्याच्या क्षणी पाहायला आलेला क्रॅम्प. गोलंदाज सूर्या म्हस्कर. हा चेंडू आपण इथे पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरून जातोय. पंचाचा इशारा आलाय वाईट. 49 बनल्यात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 3 मध्ये 12 सूर्याने आतापर्यंत खर्च केलेत. स्ट्रायकरला फलंदाज खेळतोय सौरभ पाटील. 9 मध्ये 21 योगदान आहे. 12 मध्ये 26 धर्मेंद्रनं बनवल्यात. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 49 आतापर्यंत धावा झालेत. हा चेंडू सुरेख आहे. अतिवेग होता या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. मोठा फटके शोधतोय मैदानावरती करतेश्वर मोठे भिंगार. 49 धावेंची भागीदारी. दोघांनी हा किल्ला रचलाय मैदानावरती भिंगार संघासाठी. 49 आहेत. सूर्या मस्करचे शेवटचे 2 बॉल. राऊंड द विकेटनं सूर्या तयार. उंची जास्त आहे तितकीच लांबी सुद्धा गाठेल. 50 कंप्लीट धावा झाल्यात. करतेश्वर मोठे भिंगार 55. धावा धावसंख्या फलकावरती. सूर्या म्हस्कर मैदानावरती 18 खर्च झालेत. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सुटलेले झेल, झालेली मिसफील्ड, झालेल्या चुका, त्याची किंमत मोजते मिहिका 11 मोहो. चला, सामना सुरू करायचा जयेश. 2:20 हा डाव सुरू झाला होता. आपण खूप उशीर करताय. 55 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटचा बॉल आहे. बॅटच्या टोएंडला हा चेंडू एकदा मिळेल. 2 धावा इथे जरूर मिळतील. 57 धावा धावसंख्या फलकावरती आणि जिंकण्यासाठी 58 धावेंचं टार्गेट. जय जय
24 चेंडू आणि 58 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. चोवीस चेंडू आणि 58 धावा. चला भिंगार संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. कर्तेश्वर मोठे भिंगार विरुद्ध मिहिका 11 मोहो या दोन संघामध्ये ही लढत जिंकण्यासाठी 58 ची गरज आहे. चोवीस मध्ये 58. सर्व आयोजक मंडळी आमच्या मंचावरती रिलॅक्स. स्क्रीनवरती सर्वांना आम्ही पाहतोय. मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये. 24 मध्ये 58 ची गरज. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रवीण शेठ म्हात्रे त्यांना सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहते. सर्व आमचे आयोजक मंडळी सर्व युवा वर्ग एकत्र झालाय आणि निश्चितच ही दमदार आमदार चषकाची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 24 मध्ये 58 धाव्यांची गरज आहे. सामना कोण जिंकणार, सुपर 12 मध्ये कोण पोहोचणार. कालच्या रात्रीचा सामना आम्हाला आठवते. शिरडोन विरुद्ध नहारेंचा तो सामना अशीच 55 ची गरज होती 4 मध्ये आणि शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला होता. पण तशा पद्धतीचा क्रिकेट होईल का? चला सामना सुरू करायचा. चोवीस मध्ये 58 ची गरज आहे. जयेश पाटील आणि सूर्या म्हस्कर दोन फलंदाज मैदानावरती आपण नक्कीच पाहिलेत. मागच्या सामन्यामध्ये 72चा टार्गेट होता आणि तो टार्गेट सहज सोप्या पद्धतीने पूर्ण केला होता. मात्र इथे शेवटच्या क्षणाला जिथे निश्चितच आपण पाहतोय थोडस धुकं सुद्धा आहे. थंडी वाढत चालली, थंडीचा जोर वाढत चाललाय. मात्र इथे धावा बनतील का ही सुद्धा चर्चा आहे. सूर्या म्हस्करनं गोलंदाजी सुद्धा केली. मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी होती. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि त्याचं नुकसान मोह संघाला झालं आणि तत्पुरी 57 धावा बनल्या आणि 58चं टार्गेट. गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज प्रतीक घोगरे. तर आमचे डान्सर मामा त्यांच्यासाठी स्कायरा 11चे पॅकर सन्माननीय आकाश शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात है. आकाश शेठ पाटील कल्याण शिरडोन वरचे स्कायरा 11चे पॅकर त्यांच्याकडून 500 रुपये डान्सर मामासाठी. परत एकदा डान्स होऊन जाऊ द्या मामा. हा चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू आलाय निर्धाव. थोडासा चेंडू स्किड झाला. प्रतीक घोगरे पहिल्या चेंडूवरती सूर्या म्हस्कर. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसली मिळाली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. तर निश्चितच जीपे कांचन पालकर यांना ते 500 पोहोचलेत. कॅश दिली जाईल. स्कायरा 11चे पॅकर आकाश शेठ पाटील शिरडोन कल्याण तिकडून ही स्पर्धा एन्जॉय करताना त्यांचा संघ स्कायरा 11 वहाळ संघ सुद्धा सुपर 12 मध्ये प्रवेश केला. डान्सर मामासाठी 500 आलेत. मैदानाकडे आपण नक्कीच जाणार आहोत. गोलंदाज सज्ज होईल. आडव्या बॅटनं हा चेंडू सूर्या खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. एक दाबेल.
एका धावेनं संघाचा अकाउंट ओपन होते. थोड्यासा हालचाली आता वाढत चालल्यात. हालचालींना वेग आलाय मैदानावरती. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या सूर्याला शांत ठेवले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चेंडू तो खेळलाय. फक्त एकच धाव बनवले. 57 धावा, 58 धाव्यांचं टार्गेट मैदानावरती आहे आणि एक धाव बनल्या. 21 चेंडू आणि 57 ची गरज आहे. जयेश पाटील मैदानावरती सूर्याला साथ देण्यासाठी. मात्र जयेशला सुद्धा थांबणं गरजेचं आहे. तिथे धावा पाहिजेत. मात्र प्रत्येक घोगरे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरा बॉल आणि इथे जयेश पाटीलची विकेट यष्ट्या वाकवल्यात. धक्का क्रमांक पहिला, बिग ब्लो, जयेश पाटील गोज. क्या बात है डान्सर मामा. आता 500 आल्यावर काहीच ना टेन्शन. उद्या तर दणका. एक धाव, एक गडी बाद झालाय. जयेश पाटील परतल्या माघारी. दोन चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज येईल अन्वेष पाटील. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल प्रतीक घोगरे. अन्वेषच्या फलंदाजीची गरज आहे संघाला. मोठे फटके पाहिजेत. सूर्या मस्कर अजूनही मैदानावरती. मात्र चांगली गोलंदाजी. हा बॉल सुद्धा आपण पाहिला. दुखापतग्रस्त खेळाडू फलंदाजीसाठी आलेत तरी सुद्धा मात्र निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. शेवटचा चेंडू आहे. अन्वेष पाटील. राऊंड द विकेट प्रतीक घोगरे अन्वेष पाटील साठी. लोवर फुल टॉस होता. कमालीची गोलंदाजी राहिल्या. 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि इथे धाव येणार फक्त एक. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाणी घेऊन जायचंय. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी. मोहगावच्या उपसरपंचांनी प्रवीण म्हात्रेंनी. आमदार साहेब प्रशांत दादा. आमदार साहेब प्रशांत दादा. गौतमी पाटीलला सुद्धा लाजवेल असा हा मामाचा डान्स. क्या बात है. एक धावाले पहिल्या षटकामध्ये. 18 मध्ये 57 करायचेत. मिहिका 11 मोहो संघ मैदानावरती. अडचणी वाढत चालल्यात. सूर्या मस्कर स्ट्रायकर एंडलाय. एक्झॅक्टली 3 वाजलेत. साहिल जगे पहिला बॉल. आकू टप्प्याचा. सूर्याला सोडले जागा. बडी मछली जाल में है. सूर्या मस्कर परततोय. धावा बनवल्या फक्त एक.
2 गडी बाद 1 धाव. दयनीय अवस्था. मेहिका 11 मोहसंघ मैदानावरती अडचणीमध्ये. कमालीची गोलंदाजी राहिले. सर्वप्रथम पहिली गोलंदाजी प्रतीक घोगरे आणि त्यानंतर साहिल जगे. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. सूर्या परतलाय. रोहित पाटील नवीन फलंदाज. गोलंदाजीसाठी साहिल जगे. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 57 ची गरज. रोहित पाटे आल्या दाखवते मोठा फटका. सामना अजूनही संपलेला नाही. 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 51 ची गरज. प्रवीण शेट्टी नावारू पास, प्रवीण शेट्टी नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास. 16 चेंडू आणि 51 धावेंची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. रोहितनं आल्या षटकार दाखवलाय आणि अशा पद्धतीच्या फटक्यांची खूप नितांत गरज आहे मेहिका 11 मोहसंघाला. साहिल वरती आक्रमण. हाच तो गोलंदाज ज्यानं मागचा सामना फिरवला. मात्र इथे रोहितच्या समोर मागे क्षेत्ररक्षक उभा आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. मोठे भिंगार संघ पूर्णपणे सामन्यामध्ये वरचढ. अगं पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोट दिसी आलू काल ना पोरी तू. सात धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाद झाला जयेश, बाद झाला सूर्या, बाद झाला रोहित. नवीन फलंदाज येईल मिथुन पाटील. संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू. मात्र संघाला इथे गरज आहे. उर्वरित 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 51 धावेंची गरज. चला सामना सुरू करायचा. मी भिंगार संघाला सुद्धा विनंती करते जास्त वेळ आपण घेऊ नका. 7 वरती 3 धावा. 3 गडी बाद झालेत 7 धाव्यांवरती. इथे पूर्णपणे अडचणी वाढत चालत. मोह संघाच्या घरच्या मैदानावरती गोलंदाजांची झालेली धुलाई, क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी आणि ते फलंदाज स्वस्तामध्ये पवेलियन मध्ये दाखल होत आहेत. मिथुन पाटील आणि अन्वेष पाटील 2 फलंदाज आहेत. मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक उभा आहे. मिथुन पाटील सुद्धा माघारी. 2-2 साहिल जगे. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. नवीन फलंदाज येईल प्रकाश भोईर उर्फ गोट्या नावानं प्रचलित हा खेळाडू. हा चेंडू सुद्धा आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज होईल बाद. विकेट हॅट्रिक साहिल जगेची. एकूण धाबा आहेत त्या 7 धाबा. कमालीची गोलंदाजी राहिले. 13 बॉल आणि 51 ची गरज. नवीन फलंदाज येईल प्रल्हाद शिंदे. 5 गडी बाद धाबा आहेत त्या 7. एका मागोमाग एक विकेटची गळती सुरू झाली. जयेश पाटील, सूर्या म्हस्कर, रोहित पाठे
मिथुन पाटील आणि त्यानंतर प्रकाश भोईर एका षटकामध्ये 4 गडी बाद केलेत. काय रात्र राहिले साहिल जगेसाठी. मागच्या सामन्यामध्ये धावा 2 दिल्या, 2 गडी बाद केले. या सामन्यामध्ये 6 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 4 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिक सुद्धा नावावरती राहिल्या साहिल जगेच्या. शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला प्रल्हाद शिंदे. जिंकण्यासाठी 13 बॉल 51 ची गरज. अपील केली गेली मात्र इथे पंचांचा इशारा आला नाही. पंचांचा इशारा येईल मात्र षटक समाप्तीचा. 2 षटकांची समाप्ती झाल्या आणि 2 षटकामध्ये 7 आलेत. 5 गडी बाद असताना आता 12 बॉल आणि 51 ची गरज. स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी. मेल गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला अन्वेष पाटील. 12 मध्ये 51. मोह संघ इथे हा सामना जिंकू शकतो का. अन्वेष मोठे फटके दाखवेल का. 12 चेंडू मध्ये 8 षटकारांची गरज आहे. कमालीची गोलंदाजी. कुठल्याही पद्धतीचा हात खोलू देत नाहीत मोह संघ. फक्त 1 षटकार जो दाखवलाय तो दाखवला होता रोहित पाठेनं. मात्र सर्व फलंदाज आल्या आल्या माघारी परतत चाललेत. सूर्याची 1 सिंगल आणि रोहितचा 1 षटकार. उंची जास्त आहे, लांबी मिळाली नाही. क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि फलंदाज बाद. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. नवीन फलंदाज येईल हर्षद कडव. दहा बॉल आणि 51 ची गरज. गोलंदाजीसाठी प्रीतम घोगरे. 1 गडी त्यांनी बाद केलाय. 6 गडी बाद. धावा आहेत त्या 7. हर्षद कडव येईल नवीन फलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. 9 मध्ये 51 करायच्यात. प्रत्येक चेंडूवरती षटकार पाहिजे तरच सामना तुमचा आहे. मीही काय 11 महो. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन हे प्रमुख कारण आहे. मोह संघ इथे पिछाडीवर आहे. आता प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सामना दूर आहे. 8 बॉलचा खेळ बाकी. 51 ची गरज. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. आणखीन एक निर्धाव आलाय आणि पूर्ण चान्सेस बनलायत मेडन षटकाच्या. 1 गडी त्यांना बाद केलाय. प्रीतम घोगरे मैदानावरती. जबरदस्त गोलंदाजी. 7 चेंडू आणि 51 ची गरज. मेडन येईल का. हर्षद कडव स्ट्रायकर एंडला. हा चेंडू आपण पाहिला आणि मेडन षटक. प्रीतम घोगरेचं धावबाद होईल फलंदाज. थँक्यू. थैंक यू सो मच. 6 गेंदों में 51 रन की जरूरत थी.
जब भिंगा टीम यहाँ पर पहुंची थी, धर्मेंद्र गोगरे से मुलाकात भी हुई थी। डे में अच्छा सीजन चल रहा था, नाइट प्रतियोगिता में ज्यादा टीम उतरी नहीं, 3 नाइट खेले, तीनों में पहला पहला मुकाबला गवाया, लेकिन इस मैदान के ऊपर जरूर कारनामा करने में कामयाब रहेगी टीम, क्योंकि जीतने के लिए 51 रन बहुत दूर है जीत से। और यहां पर हम देख सकते हैं नॉट आउट। दुसरा चेंडू आलाय निर्धाव, 4 चेंडूंची औपचारिकता फक्त बाकी आहे, 50 धाब्यांची गरज, 7 गडी बाद, धावा आहेत ते 8। हा चेंडू आणि ते झेल सुटतंय, देवा होता त्या ठिकाणी, मात्र इथे सिंगल येईल। या चेंडूवरती 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 9 गडी बाद 7। घरच्या मैदानावरती दयनीय अवस्था मी तर म्हणेन मिहिका 11 मोह संघाची। हर्षदसाठी हा बॉल हवेमध्ये आणि फलंदाज बाद, 8वा धक्का मोह संघाला। प्रत्येक वेळा शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 8 गडी बाद, 9 धाबा आहे मोह संघ। विपुल मात्रे हलक्या बॅटनं खेळण्याची ही संधी होती। शेवटचा बॉल आहे, षटकार आला तर 5000 आहेत, मात्र इथे आपण पाहिलं डिफेन्स केले, पैशाचा कुठलाही मोह नाही, विकेट वाचवायची होती आणि सामना जिंकलाय।